नमस्कार. कोणत्याही भांडणापेक्षा कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा हे वाक्य तुम्हाला नक्कीच आठवत असेल. हे वाक्य आहे महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये. अर्थातच राज ठाकरे यांची त्यांनी मुलाखत घेतली होती आणि तिथे वाक्य हे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. तेव्हापासूनच एक प्रकारे चर्चा सुरू झाली होती, एक प्रकारे वारं सुरू झालं होते की लवकरच ठाकरे कुटुंब एकत्र येणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र दिसतात. त्यानंतर विविध कार्यक्रमात, विविध समारंभात आपल्याला ठाकरे कुटुंब एकत्र दिसले. परंतु शिक्कामोर्तब झालेला नव्हता आणि अखेर तो दिवस आज आलेला आहे. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालेली आहे. जवळपास 18 वर्षानंतर ठाकरे बंधू हे एकत्र आले. आता नक्कीच यावर संपूर्ण गोष्टींवर चर्चा करूया. परंतु अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. तर सध्याची ब्रेकिंग न्यूज हीच आहे की ठाकरे कुटुंब हे एकत्र आलेले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हे एकत्र आलेले आहे. अजूनही जागा वाटपेची जी तिढा आहे ती अजून चालू आहे असं स्पष्ट होताना दिसतंय. कारण जागा वाटपेबद्दल कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाहीये. भरपूर काही गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या महानगरपालिकेत सुद्धा युती होणार अशी एक प्रकारे चर्चा रंगली आहे. परंतु मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोघंही एकत्र आलेले आहे हे स्पष्ट झालेले आहे. भरपूर काही गोष्टी होत्या. जवळपास 1-1.5 वर्षापासून ही चर्चा सतत चालू होती की लवकरच एकत्र येणार, लवकरच या गोष्टीची घोषणा होणार. हिंदी सक्तीविरुद्ध जो मोर्चा होता त्यामध्ये सुद्धा आपल्याला एका मंचावर दिसले होते. त्यानंतर विविध कार्यक्रमात आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसत होते. परंतु युतीची घोषणा जी शिक्कामोर्तब म्हणतो आपण ते झालेला नव्हता. परंतु आज 23 डिसेंबरला हा दिवस उजाडला आहे आणि नक्कीच ठाकरे कुटुंब हे एकत्र आले याची घोषणा झालेली आहे. आता ही घोषणा ही पत्रकार परिषद घेऊन ही करण्यात आली. यामध्ये नक्कीच वेगवेगळी वक्तव्य समोर आली. राज ठाकरे यांनी सुद्धा वक्तव्य केली, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा वक्तव्य केलेले आहेत. त्यातील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर आपण बघूया. राज ठाकरे म्हणाले की मुंबईचा महापौर हा मराठीच आणि आमचाच होणार हे असं स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर भरपूर काही, जसं की त्यांनी सांगितलं होतं की माझा जुना जो व्हिडिओ आहे की महाराष्ट्रापेक्षा कोणताही वाद मोठा नाहीये, हा व्हिडिओचा सुद्धा त्यांनी एक संदर्भ दिलेला आहे आणि भरपूर काही गोष्टी त्यामध्ये वाक्य आहेच. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांचं सुद्धा वाक्य आहे की महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची ही युती आहे. तर भरपूर काही आहेत. जसं की मी सांगितलं की जागा वाटपेबद्दल सध्या संभ्रमच आहे. नक्कीच यावर चर्चा होणार आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते स्पष्टता होणारच की काय जागा वाटप आहे. आता जी चर्चा काल सुद्धा रंगली होती की काय घोषणा होणार आणि राज्यातील वेगवेगळ्या, जसं की महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ही युती होती का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. परंतु सकारात्मक प्रतिसाद सध्या आपल्याला दिसतोय. पत्रकार परिषदेमधून जे संदर्भ बाहेर निघतोय तो नक्कीच वेगवेगळ्या महानगरपालिकेत युती होणार हे स्पष्टता दिसती आहे. जागा वाटपेबद्दल सध्या चर्चा चालू आहे हे स्पष्टता दिसते. आता या युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा वक्तव्य समोर आलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकत्र आले याचा मला आनंदच आहे, परंतु मला असं वाटतं की अस्तित्व वाचवण्यासाठी 2 पार्ट्या एकत्र आल्या आहेत आणि तसेच याने फार काही परिणाम होईल असंही मला वाटत नाही. मीडियामध्ये भरपूर हाईप क्रिएट करण्यात आली होती, भरपूर व्हिडिओ हे समोर येत होते, मी पाहिले त्या गोष्टी. परंतु एकत्रित आल्यानं फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. तर असं वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आज आणि उद्यामध्ये भरपूर वक्तव्य समोर येताना आपल्याला दिसणार आहे. परंतु सध्या अत्यंत महत्त्वाची जी ब्रेकिंग न्यूज आहे ती नक्कीच ही आहे की ठाकरे कुटुंब हे एकत्र आलेले आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जागा वाटपेविषयी म्हणा किंवा विविध गोष्टींविषयी आपल्याला चित्र स्पष्ट होताना दिसेल. आणि एक प्रकारे शिवसेना आणि मनसेची युती झाली हे जाहीर करतोय असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने महायुतीला परिणाम होणार का, महायुतीवर परिणाम होणार का? नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.